नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या पाठपुराव्यातनं, यांच्या निधीमधनं ताकवे बुद्रुक हद्दीतील इंद्रायणी पूल हा तयार झालेला आहे। फक्त वाहतूक केव्हा सुरू होणार हा प्रश्न पडलेला आहे। याच पूल उंचीला कमी असल्यामुळे पावसाळ्यामध्ये जेव्हा इंद्रायणी नदीला महापूर येतो तेव्हा जो जुना पूल आहे तो पाण्याखाली जातो, आंधरमावळाची वाहतूक ठप्प होते। यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंधरमावळातील नागरिकांची मागणी होती की इंद्रायणी नदीवर उंच आणि रुंद असा पूल व्हावा आणि हा पूल मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यांनी निधीमधनं तयार झालेला आहे। पण वाहतूक केव्हा सुरू होणार हा ग्रामस्थांना पडलेला प्रश्न आहे। पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले, अचानक जर इंद्रायणी नदीला पूर आला आणि जुना पूल जर पाण्याखाली गेला तर या पुलाचं करायचं काय? दोन्ही बाजूंनी मोऱ्या लावून ठेवलेले आहे, वाहतूक बंद आहे। तर या ठिकाणी पुणे ऑफिसवरनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आम्ही अधिकाऱ्याकडनं पण जाणून घेणार आहे। मुळामध्ये हा पूल तयार होत असताना बाजूला जे एक तीव्र असा वळण आहे, या वळणामुळे अपघाताची पण शक्यता आहे। त्यामुळे या पुलावरनं एका बाजू वन वे जर वाहतूक केली तर या पुलाचा वापर झाला तर भविष्यामध्ये जी वाहतूक आहे ती पावसाळ्यामध्ये जर पूल पाण्याखाली गेला तर या ठिकाणी वाहतूक सुरळीत होईल। तर या ठिकाणी अधिकारी उपस्थित झालेले आहेत, तर आम्ही अधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहे। सर, काय सांगाल की पूल तयार झालेला आहे, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी वेळेमध्ये पूल तयार करून घेतला, जमिनीचे वाद झाले तरी सामोपचाराने हा पूल तयार आहे, वाहतुकीसाठी केव्हा सुरू होणार असा ग्रामस्थांनी प्रश्न विचारलेला आहे। हा आपण जो पूल चालू केला तर आपण समोर बघत असाल, इथं जो जंक्शन बनला, इथं भूसंपादनचा एक विषय होता आपल्याकडे। संबंधित शेतकऱ्याची जागा आपण खरेदी केली। आता पुढे आपलं तुम्हाला माहिती 350 कोटीचं एडीबीतून आपलं काम चालू आहे। त्या कामामध्ये आम्हाला तो ग्रेड इम्प्रूव्ह करायचा आहे। इकडचा ग्रेड तुम्ही त्या साईडला सुद्धा बघता, हा ग्रेड स्टीप आहे। त्यासाठी आपण हा जंक्शन इम्प्रूव्हमेंटच्या नावाखाली एडीबीत आपण हा स्कोप धरतोय। ते काम सुद्धा आपलं चालू झालं आहे। आता आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की याचा एक प्लॅन आम्ही त्याला फायनल करून देतोय की ज्याच्यामध्ये हा जो जंक्शन आता ॲक्सिडेंट स्पॉट झाला आहे। म्हणजे आता मध्ये याच्यावरती एक ॲक्सिडेंट झाला होता। आमदार साहेबांनी याला सूचना केली की हे पाहणी करा, ॲक्सिडेंट होऊ नये याची तयारी करता आपण स्पीड ब्रेकर टाकतोय, थर्मोप्लास्टिक बोर्ड लावतोय, ब्लिंकर लावणार आहोत आणि पहिल्यांदा ट्रॅफिकचं स्मूथ आणि ॲक्सिडेंट होऊ नये याची पहिली दक्षता घेतोय। हा चौक आपल्याला सुधारणा करायचा आहे। बेसिकली आपण बघता तर इथे जंक्शन तयार होत आहे, याच्यामध्ये जो 3 ते 4 मीटरचा फरक आहे। तर हा आपण त्यांच्याकडनं त्याचा आपण डिटेल्स मागितलेत, कोणाकडनं तर एडीबीच्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडनं। तिथं हा जो ॲक्सिडेंट स्पॉट आहे हा आपण आता इम्प्रूव्ह करणार आहोत। आमदार साहेबांनी मला सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही स्पॉट व्हेरीफाय करा, ॲक्सिडेंट होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या। तर फर्स्ट स्टेप आपण काय करतोय, आता मागच्या पाणी याला पुलाला लगेच लागत आहे, तर पहिल्यांदा स्पीड ब्रेकर, रंबलर, बोट्स लावून आपण याच्यावरनं ट्रॅफिक पहिली स्मूथली डायव्हर्ट करू। जंक्शन आम्ही इथे इम्प्रूव्ह करून देऊ, तिथला ग्रेड आम्हाला कमी करायचा आहे। ही कामं आपण एडीबीच्या कामामध्ये आपण समाविष्ट केलेली आहेत। एक साधारणतः आता याचं डिटेल ड्रॉइंग आम्ही 8-10 दिवसात अप्रूव्ह करू, त्याचा आम्ही डिटेल त्यांनी सर्वे केला आहे आणि पुढचं काम आता इथलं ग्रेड इम्प्रूव्हमेंटचं काम आम्ही कॉन्ट्रॅक्टरला 8-10 दिवसात चालू करा म्हणून सांगतोय। तात्पुरतं याच्यावर आम्ही ट्रॅफिक चालू करतो नियोजन करतोय। तुमचं नाव? मी मिलिंद बारभाई, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग, पुणे। आज या ठिकाणी मावळ तालुक्याची महसूलची इमारत आहे, महसूलच्या इमारतीची पण पाहणी केली। सर, ती इमारत कधी पूर्ण होईल की गेले आता 6 वर्ष झालं काम सुरू आहे तिचं? आता आपण बघितलं सकाळी, आपण तुम्ही आमच्यासोबत सुद्धा होता, बिल्डिंग आता आपली सिव्हिल वर्क पूर्ण झालेलं आहे। त्याच्यामध्ये जे फर्निचर आहे, फर्निचरचा आता आपण युजर डिपार्टमेंटसोबत मीटिंग कंडक्ट करून त्यांच्या रिक्वायरमेंट, त्यांचा स्टाफ, त्यांचा आकृतीबंध हा आपण फायनल केलेला आहे। त्याच्यात आम्ही अंदाजपत्रक आमचं ऑलमोस्ट तयार झालं आहे। फक्त त्या डिपार्टमेंटकडनं आम्ही एकदा ग्रीन सिग्नल घेतला तर साधारणतः पुढचे 2 ते 3 महिन्यात आमचं सगळं फर्निचरचं काम पूर्ण केलं की ते आपण हस्तांतरण करणार आहोत। त्याच्यामध्ये 1-2 मायनर इश्यू जिल्हा परिषदेच्या जागेचे होते, त्या सकाळी आम्ही चर्चा केली। आमदार साहेबांची जी सूचना होती की त्याच्यामध्ये आपल्याला अप्रोच नीट करा, समोरचे जे काही जुने वास्तू आहेत त्या पाडून तिथं आपल्याला काही डेव्हलप करता येईल का, त्या अनुषंगाने आज आपण पाहणी केली होती त्या कामाची। ते सुद्धा आम्ही साधारणतः 2-3 महिन्यात फर्निचर पूर्ण करून आम्ही हस्तांतरित करू। तर या ठिकाणी ताकवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील इंद्रायणी नदीवरचा हा जो पूल आहे हा तयार झालेला आहे। वाहतुकीसाठी केव्हा सुरू होणार या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले 8 दिवसामध्ये उपाययोजना करून प्रथम या ठिकाणी स्मूथ वाहतूक सुरू करणार असल्याचं त्यांनी
शब्द दिलेला आहे, तर त्यानुसार लवकरात लवकर इंद्रायणी नदीवरचा हा पूल सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या पुलासंदर्भात वाहतूक सुरू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, तर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे. तर 8 दिवसामध्ये हा पूल सुरू होणार असल्याचं पुण्याचे जे कार्यकारी अभियंता जे आहेत मिलिंद बारभाई यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. हा जो जुना पूल आहे, हा ब्रिटिशकालीन पूल जो आहे, या ठिकाणी हा पूल आणि एकीकडे पारवडीला जाणारा रस्ता आहे, त्यानंतर आंदरमावळाला जोडणारा रस्ता आहे. या पुलाला जरा पाऊस मोठ्या प्रमाणात आला तर महापूर आला तर हा पूल पाण्याखाली जातो, म्हणून याला पर्यायी हा पूल बनवण्यात आलेला आहे. तर 8 दिवसामध्ये ताकवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील इंद्रायणी नदीवरचा पूल हा वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.